जय गुरु. जय गुरु. हा, जय गुरु. कोण आलेत आलेत का? अजून जॉईन होतील. ऐकू येत आहे माझं? हो हो. हो सर, येत आहे. हा, ठीक आहे. तर तेच मी ते पुस्तकातलंच तुम्हाला पाठवलेलं आहे. मी तुम्हाला लगेच त्याचा अन्वय आणि स्पष्टीकरण शब्दांचे अर्थ शिकवतो. सगळं काळं काळं दिसतंय, स्क्रीनवर काही दिसत नाही सर. अच्छा, ठीक आहे. आता बघा. हा, हम्म, आता मध्ये पट्टी येते छोटी. हम्म, साईडला आहे तशी ती पट्टी. हम्म, हा, आता बरोबर जय झालं, गुरु सर. राईट. हा, हम्म. जय जय गुरु. गुरु सर. हा, जय गुरु. तर आपण आता आधीचा श्लोक बघितला होता. आता हा आहे ना सुरू आपला. वाचा बघू कोणी. वाचा. उभयोर्न तथा लोकः प्रावीण्येन विशिष्मिये नृपतेः प्रीतिदानेषु वीतस्पृहतया यथा. हम्म. अन्वय. हा. थांबा सर, थोडं मोठं. लोकः उभयोः प्रावीण्येन तथा न विशिष्मिये. हम्म. कुठे गेला? थांबा थांबा. हा. तथा न विशिष्मिये न विस्मितवान यथा नृपतेः. अरे सॉरी सॉरी सर, हे काहीतरी वरचं वाचलं. लोकः उभयोः प्रावीण्येन तथा न विशिष्मिये यथा नृपते प्रीतिदानेषु पीतस्पृहतया विशिष्मये. हा. लोके आता ते इथे वरती लोकः. अन्वयाच्या वरती प्रत्येक शब्दांचा हा, अर्थ पण दिलेला आहे. हो. लोक लोको जन उभयोः. हा हा. लोको म्हणजे जन. हा. अजून. हा, हा. वाचा. वाचा. लोको उभयोः, मग लोक आणि जन दोन्ही असं का दिलंय? लोक म्हणजे जन. हम्म. लोक म्हणजे हो. जन. अच्छा, त्याचा अर्थ बाजूला लिहिलाय. हम्म. हम्म. उभयोः कुमारयोः. अच्छा. हम्म. प्रावीण्येन नैपुण्येन तथा न विशिष्मिये न विस्मितवान यथा नृपतेः प्रीतिदानेषु वीतस्पृहतया नैस्पृहण्ये नैस्पृहेण येण विस्मिष्ये विशिष्मिये. हम्म. वीतस्पृहतया म्हणजे नैस्पृहेण असं आहे का? हम्म. हा, बरोबर आहे. तृतीया तृतीया. हम्म. हं. ते लोकः जनः. होय. लवकुश. आता काय होईल अर्थ याचा? हं. म्हणजे याचा अर्थ असा होईल की लोक हा म्हणजे लोक जन उभयोः प्रावीण्येन, दोघांच्याही प्रावीण्याने, म्हणजे ते जे गीत गायन करत होते त्या प्रभावाने किंवा हम्म. त्यांच्या हुशारीने हम्म. तथा न विशिष्मिये, तेवढे आश्चर्यचकित झाले नाही यथा नृपते प्रीतिदानेषु वीतस्पृहतया विस्मिष्यते. म्हणजे जेवढं राजानी त्याला प्रेमाने त्यांच्याकडे अं, आचरण केलं जे काही, त्याने लोक जास्त आश्चर्यचकित झाले असं मला वाटतं. नाही, हे असं आहे की पहिलं वाक्य बरोबर आहे. लोक हा उभयोः प्रावीण्येन तथा न विशिष्मिये. हा, आपण विशिष्मिये म्हणजे आपण जे विस्मित म्हणतो ना तसं. हा. तर म्हणजे लोक त्या दोघांच्या प्रावीण्याने तेवढे
आश्चर्यचकित झाले नाहीत, जेवढे नृपते प्रीतिदानेषु वितस्पृहतया. तेवढे राजाने त्यांना प्रेमाने दान जे दिलेलं त्याविषयी वीतस्पृह. वीत म्हणजे म, अं, हे काय नकोस. स्पृह म्हणजे इच्छा. हम्म. वीत म्हणजे वैराग्य. तर इथं लिहिले ना बघा खाली, वीता म्हणजे विगता. हा, म्हणजे त्यांची जी इच्छा होती ना, वीतस्पृहतया म्हणजे स्पृहा म्हणजे इच्छा. तर इच्छा गेलेली होती पूर्ण. म्हणजे त्यांनी राजाने त्यांना एवढं काय दिलं, त्याच्याकडे त्यांनी डुंकून पण बघितलं नाही, असं थोडक्यात म्हणजे. तर त्यांनी ते लोक इतर जण अजून विस्मित झाले. कारण बहुतेक वेळा असं होतं की असा एखादा जेव्हा कार्यक्रम होतो आणि कलाकारांना वगैरे मानधन दिलं जातं, तर कलाकार म्हणजे मला बंद कर नाही हा. हा, कलाकार अजून बघतात तसे ना, हे पाहिजे ते पाहिजे वगैरे. हा. म्हणजे ते दोघंही म्हणजे त्यांच्या निस्पृहतेला त्याच्याने चकित झाले का ते जास्त लोक? आश्चर्यचकित त्याच्यामुळे झाले ते, असं त्यांना म्हणायचं. हा हा, हा हा. ठीक है. त्याचा अर्थ दिलेलाच आहे त्यांनी पुढे. जनता उन दोनों के गाने के कौशल से उतनी विस्मय को प्राप्त नहीं हुई, जैसी कि इस बात पर हुई कि राजा राम ने प्रेम से जो दान दिया था उसमें वे निस्पृह रहे, अर्थात हा सब दान निस्पृह. उन्होंने लौटा दिया. इससे बड़ा ही आश्चर्य हुआ. असं. हम्म, ठीक आहे. हा पुढचा श्लोकाचा कोण वाचतोय? वाचते मी, अर्थ किती येईल माहिती नाही. हम्म. गेये कोनु विनेता वाम कस्य चेयं कृतिः कवेः इति राज्ञा स्वयं पुष्टौ तौ वाल्मीकिं शंसताम्. तर आता वाल्मिकीम इथे अशंसताम. अशंसताम्, हा ते फोड केली तर अशंसताम्. गेये कहानु वाम विनेता इयं च कस्य कवेः कृतिः इति राज्ञा स्वयं पृष्टौ तौ वाल्मीकिं अशंसताम्. गेये म्हणजे गीत गायले गेलेले का? कहा हम्म. गेये कहा नु वा विनेता. अ, गेये गीत को नु वाम युवनो वृ शिक्षकः शब्द. खाली अर्थ आहेत का सर? जरा खाली हे केलं हा, तर. नाही, याच्यावर आता वरती जे आहे हम्म. ना, अन्वयाच्या हम्म. वरती त्याचा प्रत्येक शब्दाचा बघा अर्थ दिलेला आहे. ओके. त्यावरून तो अर्थ गेये लावायचा प्रयत्न कर. हा, गेये गीते गेय म्हणजे को गीते. नु हा. वाम. गेये, अच्छा असं आहे का? गेये म्हणजे गीते, को नु वाम हम्म. म्हणजे युवो युवयोर्निता शिक्षक म्हणजे शिक्षक. पण हा विनेता शब्द म्हणजे कुठे दिसतोय शिक्षक. वर? विनेता अच्छा म्हणजे शिक्षक. विनेता. विनेता अच्छा म्हणजे विनेता शिक्षक. हा. आहे पुढे. हम्म. हा, विनेता शिक्षक. हा. नु शब्द हा प्रश्न आहे. हम्म. नु 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 हे शब्द. फक्त अच्छा. प्रश्नार्थक म्हणून ते नु केलंय त्यांनी. हम्म. अच्छा. हम्म. अच्छा ओके. हम्म. नु पृच्छायाम वितर्केच कस्य वितर्केच इत्यमरः. हा, आता हे कसं आहे ना, की ही जी भाषा आहे ना, हे मुद्दाम मी च. तुम्हाला दाखवलं. कारण संस्कृतचे जे तुम्ही असे पुस्तकं बघाल ना, की ज्याच्यामध्ये मूळ श्लोक आणि त्याची टीका असते संस्कृतमध्येच, तर ती टीका किंवा त्याचं स्पष्टीकरण, टीका म्हणजे स्पष्टीकरण, ते अशा पद्धतीने लिहिलं असतं. म्हणजे कठीण शब्दांचे अर्थ दिले असतात, साध्या शब्दांचे अर्थ दिलेले नसतात. तर इथं बघा कसं आहे, गे म्हणजे गीते, को म्हणजे कहा, नु हे प्रश्न म्हणून विचारायचंय. हा, वाम म्हणजे युव युव हो, आणि विनेता म्हणजे शिक्षक हा, आणि नु शब्द हा म्हणजे प्रश्न. मग आता इथे यांना काय आणि पुढे म्हटलंय नु, आणि मग त्याचं नु प्रश्न कसा काय, तर नु पृच्छायाम वितर्केच इति अमरहा.
तर इत्यमरहा असं जेव्हा लिहिलं असतं ना, तर अमरहा म्हणजे हम्म. अमरकोश. अच्छा. संस्कृतमध्ये अमरकोश नावाचा एक कोश आहे. हा. आणि पूर्वी बरेच जण हम्म. त्यांचा लोकांचा तो पाठ असायचा. तर अमरकोश म्हणजे काय, तर साधारण समानार्थी जे शब्द आहेत ना, ते असे त्यात क्रमाने दिलेले असतात. हम्म. जसं की इथं नु पृच्छायाम वितर्केच असा त्या श्लोक आहे अमरकेश, आणि तो श्लोकबद्ध आहे. तर नु पृच्छायाम, नु म्हणजे पृच्छायाम म्हणजे पृच्छा म्हणजे विचारणं म्हणजे प्रश्न, किंवा वितर्क म्हणजे आर्ग्युमेंट. वितर्क म्हणजे आर्ग्युमेंट. हा. तर तेव्हा नु लावतात, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे प्रत्येकाचा अर्थ अगदी एक्झॅक्ट सारखा नसतो, पण जवळपास सारखे अर्थ असणारे शब्द एका पाठोपाठ एक लावलेले असतात अमरकोशामध्ये. त्यामुळे काय होतं की शब्दांचा अर्थ म्हणजे थोडक्यात अमरकोश ही चालती बोलती संस्कृतची डिक्शनरीच आहे. हम्म. की जी पाठ करता येऊ शकते श्लोकबद्ध असल्यामुळे, आणि अच्छा. त्यामुळे आपल्याला साधारण ते अर्थ कळतात. तर इथं नु पृच्छायाम वितर्केश इति अमरहा म्हणजे तो लेखक सांगतोय, टीकाकार, की नु हा प्रश्न आहे, कारण का अमरकोशात असं म्हटलेलं आहे की नु पृच्छायाम वितर्केच म्हणजे असं. मग आता इथं या पहिल्या वाक्याचा अर्ध्या वाक्याचा अर्थ काय, की गेये या गीताचा हा विनेता म्हणजे शिक्षक कोण, असा प्रश्न विचारलेला आहे. नंतर पुढचं, कस्य च इयं कृती कवेः, हा कस्य कवेः च इयं कृती इति राज्ञा स्वयं पृष्टौ. हा. समजलं वाक्य असं येते त्या की, कवीची हा कृती. हा इयं च म्हणजे ह्या गाण्याचा हम्म. कस्य कवेः इति कृती राजा इति राज्ञा स्वयं पृष्टौ तौ. तो हा. वाल्मिकम अशंसताम. हा. हा. तर म्हणजे या काय, गीताचा शिक्षक कोण हम्म, अस व असं कोण आणि कवी, कवी कोणत्या कोण? कवीची कृती असे राजा स्वतः त्या दोघांना विचारतो. वाल्मिकीम अशंसताम कुठे टाकायचं ते नाही कळलं. हा. तर आता इथं कसं आहे, पृष्ठहा. हा. आता इथं हम्म. राज्ञा हे तृतीयंत गेलं. हा. राजंचं तृतीया राज्ञा. हा. तर हम्म. राजाने तृतीयेत स्वयं पृष्ठहा. पण पृष्ठाचं पृष्ठव का झालं, कारण कर्म इथे हे दोघे आहेत ना, तौ तौ पृष्ठव. हा. हा. त्यामुळे ते पृष्ठाची द्वितीया पृष्ठव झाली. हा. म्हणून असे राजाने त्या दोघांना विचारले. हा. किंवा राजाकडून दोघांना विचारण्यात आले असं. हा. आणि मग वाल्मिकीम अशंसताम. तर वाल्मिकीम अशंसताम म्हणजे वाल्मिकीचं नाव त्यांनी सांगितलं. अशंसताम म्हणजे सांगितलं. हा. प्रशंसा म्हणजे स्तुती. पण नुसतं अशंस म्हणजे म्हणजे शंस धातू, अशंसताम हे त्याचं भूतकाळ आहे. भूतकाळी रूप. भूतकाळ रूप आहे. द्विवचन. तर हा. तर अशंसताम म्हणजे त्या दोघांनी सांगितलं अशंसताम. हा. जसं अशंसत तसं अशंसताम. हा. तर हम्म. असं सांगितलं त्यांनी. तर द्वितीय द्विवचन असल्यामुळे ते अशंसताम आलं. आता याची व्याख्या पण बघा दिली आहे जरा थोडीशी. गातुम योग्यम गेयम. हा. नंतर वाम म्हणजे युवयोहो. युवयोहो म्हणजे त्या दोघांना म्हणजे युव युवकांना म्हणजे दोघांना. विनेता म्हणजे शिक्षक हा. नंतर मग इयमचा युवयोह म्हणा म्हणजे षष्ठी ना, दोघांचा. दोघांचा. हा. षष्ठी द्विवचन. हा. दोघांचा षष्ठी सॉरी. हा. तर दोघांना हा. असं विचारलं. आणि मग कवे हे म्हणजे कवयितुः कृतीही म्हणजे कवीची असं. हा. आणि मी वाल्मिकीम प्राचेतसं मुनीम अशंसताम म्हणजे अकथयताम. हा. म्हणजे आणि इथं म्हणतात की वाल्मिकी मुनी ही आवाम शिक्षक. आवाम म्हणजे आम्हा दोघांचे शिक्षक. इथे कथितवंत कथितवंतवा हा वंतौ इति अर्थ. कथितवंतौ इति अर्थ म्हणजे त्यांनी वाल्मिकी मुनी आमचे शिक्षक आहेत असं त्यांनी सांगितलं. सांगितलंय. हा. हा. तसा हा म्हणजे
ही जी पुस्तकं असतात ना की जिथं पूर्ण संस्कृत मध्येच टीका असते, ते कसं समजून घ्यायचं, तर त्यांनी इथं अन्वय दिलेला असतो, प्रत्येक शब्दाचं अशी व्युत्पत्ती दिलेली असते, त्याचा अर्थ दिलेला असतो की ज्यावरून आपल्याला अर्थ समजणं सोपं होतं. हम्म, ठीक आहे. पुढचं वाचा, पुढचा पुढचा श्लोक कोण वाचेल? वाचा, बरेच जण आहेत ना, मग कोणी वाचत का नाही? अथ मी वाचू का? वाचा. अथ स्थावरजो रामः प्राचेत समुपपेयिवान, म्हणजे प्राचेतसम उपेयिवान हम्म उरीकृत्यात्मनो देहं राज्यम अस्मै न्यवेदयत. हम्म इथे आता सावरजो म्हणजे लहान भावाबरोबर, हम्म म्हणजे धाकट्या भावाबरोबर राम प्राचेतम उपैवान म्हणजे काय सर, जवळ गेला का बरं, त्या दोघांकडे गेला का? त्या दोघांकडे गेला आणि देहम हा, उरी कृत्य. हा, देहम उरी कृत्य म्हणजे म्हणजे, हा म्हणजे इसके, त्यांना हा हृदयाशी कवटाळले का? हा म्हणजे उरी कृत्य, उरी जवळ कृत्य म्हणजे घेतलं. जवळ घेणे, जवळ जाणे असं उरी. जवळ देहम उरी कृत्य, जवळ हा घेतलं. जवळ हा, घेतलं. हा हा राज्यम अस्मै न्यवेदयत. हा ह्याच का नाही अर्थ कळला? हा तर इथं आत्मनहा राज्य म्हणजे स्वतःचं राज्य, हा त्यांना हम्म, दिले म्हणजे दिले. निवेदन करणे. अच्छा, निवेदन करणे म्हणजे म्हणजे देणे, जसं आपण नैवेद्य करतो, म्हणजे अर्पण करणे असं. अर्पण करणे. हा, तर ते हा राज्य ह्यांना अर्पण केले त्यांनी हा स्वतःचे. हा तर इथं अस्मयी म्हणजे, इथं दिले अस्मयी म्हणजे त्या ऋषींना प्राचेतस, त्या वाल्मिकी ऋषींचं नाव प्राचेतस असं म्हणजे, आणि त्याचा प्राचेतस या शब्दाचा अर्थ दिलेला आहे की प्रचेतस गोत्र अपत्यम. म्हणजे आपण जसं विश्वामित्राला म्हणजे तो कौशिक म्हणतात, कारण तो कौशिक गोत्राचा म्हणून, नाही का? तसं इथं वाल्मिकी हे हम्म. प्रचेतस गोत्राचे होते, म्हणून त्यांना प्राचेतसा असं म्हटलं होतं. असं म्हणजे वाल्मिकी नाही, मग ह्या अर्थ काय होईल त्याचा? ते प्राचेतस उपेयिवानचा अर्थ काय होईल? हा प्राचेतसम उपेयिवान म्हणजे, हा, प्राचेतसम म्हणजे वाल्मिकींकडे, उपेयिवान म्हणजे, उपेयिवान म्हणजे प्राप्त म्हणजे जवळ गेले, उपेयिवान म्हणजे जवळ गेले असाच त्याचा अर्थ होतो. हम्म अच्छा, वाल्मिकीकडे गेले असं, वाल्मिकींच्या जवळ गेला. राम स अवरजहा, धाकट्या भावाबरोबर. धाकट्या हम्म. भावांबरोबर. हा राम अं, वाल्मिकींकडे गेला किंवा जवळ आणि, गेला. हा हा, आणि संदेहम उरी कृत्य म्हणजे आपलं स्वतःला त्यांनी संदेहम उरी कृत्य याचा अर्थ त्यांनी चांगला दिलाय की आपला देह सोडून, सन देहम तर उरी कृत्य. सम हा कुठे आहे सर इथे? नाही, सन हे नुसतं ते म्हणजे त्यांनी घातलेलं आहे अन्वय करताना, अच्छा, त्याच्यात नाहीये. अच्छा. हा हम्म. हा म्हणजे देहम उरी कृत्य सन म्हणजे देह सोडून असं. हा म्हणजे स्वतःला सोडून असं, म्हणजे देह म्हणजे स्वतःला सोडून असं. म्हणजे स्वतःला त्यांनी अर्पण नाही केलं, म्हणजे स्वतः त्यांचा गुलाम नाही झाला, पण बाकी सगळं राज्य आत्मनहा राज्य राज्य, दिले. हा आपलं राज्य अस्मयी, अस्मयी म्हणजे त्याला दिले. तर अयम, म्हणजे हा वाल्मिकीला. वाल्मिकीला. हा अयमची चतुर्थी. हा अस चतुर्थी एक वचन. हा. हा अस्मै न्यवेदयत. हा नि अवेदयत, तर नि हा उपसर्ग आहे आणि अवेदयत हे त्याच म्हणजे समर्पण भूतकाळी करणे. रूप. हा भूतकाळी रूप. तर निवेदन भूतकाळी. करणे म्हणजे अर्पण करणे असं. हम्म. पुढचं वाचा ये कोण? अपने को छोड़ के म्हणजे पूर्ण अर्थ सांगा ना ताई. हा तर याचा अर्थ असा
इथं खाली हिंदीत अर्थ दिलाय ना. हाँ, कि इसके पश्चात अपने छोटे भाइयों के साथ राम जी ने वाल्मीकि मुनि के पास पहुंचकर अपने को छोड़कर अपना सारा राज्य मुनि को समर्पण कर दिया. समजलं? अपने को छोडकर म्हणजे नक्की काय हो हो. म्हणायचंय? म्हणजे स्वतःला सोडून स्व, विकलं स्व, होतं हरिश्चंद्राने, तसं न करता आहे ना तसं न तसं. करता, हा म्हणजे स्वतःला बाजूला ठेवलं पण बाकी सगळं राज्य हे त्यांना ते अर्पण त्यांना केलं. पायाशी. हा. हा, उरी कृत्य म्हणजे काय? स्वीकृत्य देहम उरी कृत्य म्हणजे वगु, संस्थापयित्व. म्हणजे स्वीकृत्य म्हणजे स्वीकृत्य असं म्हटलंय. उरी कृत्य म्हणजे स्वीकृत्य म्हणजे स्वतःला ठेवून, स्थापयित्वा म्हणजे ठेवून, स्वतःला वगळून किंवा स्वतःला ठेवून, बाजूला ठेवून असं. म्हणजे आत्मनो देहम, स्वतःचा देह सोडून सोडून बाकीचं. बाकीच. हा. हम्म. हा, आता पुढचं वाचा. याचा कोणी? मी असू का सांगू? हा वाचा. मी असतो. हम्म. सताव्याख्याय रामाय मैथिलेयो तदात्म आत्मजो तदात हम्म. आत्मजो कवी कवी कारिणो कारुणिके कारणिको ववरे सीताया सम परिग्रहम. हम्म. हम्म. सतावाख्याय हम्म. अर्थ नाही समजणार. आता इथं याचा असा अर्थ आहे सतावाख्याय बघा, म्हणजे की कारुणिक सहा कवी, सहा म्हणजे हा का म्हणजे जो करुणावान तो कवी, हा हम्म, रामाय, रामाय म्हणजे रामाला, तौ रामाला. मैथिलेयौ, तौ मैथिलेयौ म्हणजे तौ म्हणजे ते दोघं मुलं, मैथिलीची दोघं हम्म, मुलं, लवकुश आणि हम्म, म्हणजे तिच्या मुलांना आख्याय म्हणजे ती मुलं ही सीतेची आहे, हा अशी तो हम्म, सांगतो. कोणाला? रामाला सांगतो. आणि अं, सीतायाः संपरिग्रहम वव्रे, वव्रे म्हणजे ययाचे, व म्हणजे सीतेच्या संपरिग्रह म्हणजे सीतेला परत स्वीकार करा अशी त्यांनी याचना केली. हम्म. हम्म. कारण म्हणजे हे का? दोन मुलं हं, हा, हा, मैथिलीचे आहेत. हा. मैथिलीचे आहेत आणि तुम्ही या दोघांना हम्म. सीतेला हे परत तुम्ही हे करा, ग्रहण बरोबर. करा त्यांना असं. हाँ, परम दयालु आदि कवि वाल्मीकि मुनि ने राम से वे दोनों कुमार सीता के गर्भ से उत्पन्न राम के पुत्र है कहकर सीता के स्वीकार की याचना की. हम्म, अर्थात ये दोनों आपके आत्मज है, अब आप सीता को आत्मविधान बरोबर. स्वीकार करें. हाँ, म्हणजे असं. दोन्ही मुलं आपली तुमचीच आहेत म्हणून असं बरोबर. सीता सगळे तुम्ही त्यांना ऍक्सेप्ट करा असं. बरोबर. ओके. आत्मजो म्हणजे ते वरतीच आहे ना. आत्मजो म्हणजे आत्मज म्हणजे आत्मजो मुलगा, दिलं म्हणजे ते तर ते आत्मजो मुलं म्हणजे तुमचे तिची तिची आत्मजो म्हणजे तिची राम. मुलं असं. दोन मुले, दोन मुले दोन, आत्मजव म्हणजे आहे ना. दोन, हा जऊ, तदात्म म्हणजे आत्मजऊ आहे, तदा तद आत्मजो आत्मजऊ. तुमच्या आपलीच हा, मुलं हा, अशी. हो. हम्म. ओके ओके राईट. हा, आता पुढचा वाचा आहे, पुढचा श्लोक. मी वाचतो. हम्म. ततात शुद्धा समक्षम नः स्नुषा ते जात वेदसी दौरात्म्या द्रक्षस्ताम तू नात्र त्याह श्रद्धयू प्रजाः. हम्म. अन्वय दिलाय हे तात म्हणजे कवीला तो म्हणजे वाल्मिकीला तात म्हणतोय तो मला वाटतं. तात, हा, हे तात, हा हे तात. तात हम्म. ते स्नुषा नः समक्षम जात जात वेदसी शुद्धा किंतु अत्यत्राः प्रजाः न श्रद्धयुः. म्हणजे हे तात म्हणजे हे तातच म्हणूया. ते स्नुषा म्हणजे तुमची स्नुषा हम्म. म्हणजे सून हम्म. म्हणजे सीतेबद्दल बोलतोय. न बरोबर. समक्षम जात वेदसी म्हणजे न म्हणजे मला वाटतं अहमवालं न आहे ते माझ्या समक्ष आपल्या जात आपल्या वेदसी आपल्या आपल्या समक्ष
हा समक्ष जात वेदसी म्हणजे ते, मला वाटतं तिने ते अग्नी परीक्षा दिली त्याच्याबद्दल असावं. बरोबर. जात जातवेद वेदसी. म्हणजे अग्नी. हा, जात जातवेदस. वेदसी. हा, हा म्हणजे अग्नी, अग्नी हे करून शुद्ध आहे. नाही नाही, किंतु म्हणजे जातवेदसी. जातवेदसी शुद्ध म्हणजे जातवेदसची सप्तमी म्हणजे अग्नीत शुद्ध आपल्या अग्नीत समोर. शुद्ध. हा. ते स्नुषा ते म्हणजे आपली स्नुषा म्हणजे आपली स्नुषा, आपली म्हणजे तुमची स्नुषा. हा, आपल्या समक्ष. हा, आपल्या सगळ्यांच्या समक्ष. अस्मान्हा जातवेदसी म्हणजे जातवेदसची सप्तमी अग्नीमध्ये शुद्ध झाली. म्हणजे तिने अग्नीत प्रवेश केला ना, आणि अग्निदेवाने तिला उचलून घेतलं होतं, तिला काही झालं नव्हतं, बरोबर. हो. किंतु, हा, आता एक किंतु त्यांनी ऍड केलेलं आहे. तूच किंतु. हा, रक्षसहा दौरात्म्यात. हा, रक्षसहा म्हणजे अ, 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 हम्म, अ, राक्षस म्हणजे राक्षस. म्हणजे राक्षसांच्या अ, दौरात्म्यात म्हणजे दुष्ट राक्षसांच्या. हा, अत्रत्या म्हणजे इथली प्रजा त्यांच्या त्यांच्यावर न श्रद्धू विश्वास ठेवत नाही, त्यांच्या विश्वास ठेवत ठेवला नाही. नाही. हा, म्हणजे ती जी कथा आहे ना, की अशी ती कथा आहे ना, की रामाचे ती लंकेतच झाली होती खरं, अग्नी परीक्षा. हा, इतर कोणीच पण नव्हतं तेव्हा. पण मग त्या अयोध्येमध्ये असं झालं ना, की तो फिरत असतो राम. तर त्याचे म्हणजे राम नाही, रामाचे गुप्तहेर. तर काहीतरी एका धोब्याची बायको असं काहीतरी आहे, की ती काहीतरी म्हणजे जारकर्म करते. तर तो धोबी तिला म्हणतो म्हणजे आणि असं काहीतरी होतं, तर धोबी म्हणतो त्यात काय, म्हणजे सीता सुद्धा आपल्या राजाची बायको पण असं असं करते. हा, म्हणजे ती सुद्धा दुसरीकडे राहिली होती. असं ती काहीतरी एक कोणीतरी स्त्री असते, तर ती बाहेर राहते रात्रभर. आणि मग त्या धोब्याला काहीतरी शंका येते, आणि मग ती त्याला म्हणते की त्यात काय, आपली रामाची सीता पण दुसरीकडे तिकडे राहिलेली आहे, म्हणजे त्यात काय एवढंच, असं म्हणजे लोकापवाद किंवा लोक सीतेच्या चारित्र्याविषयी संशय व्यक्त करतात. असा तर तो संदर्भ इथं आहे. आणि मग राम हे जेव्हा गुप्तहेर जेव्हा रामाला सांगतात असं बोलणं प्रजेचं, तेव्हा मग राम सीतेचा त्याग करतो, अशी ती कथा आहे. तर मग इथं राम त्याला सांगतोय वाल्मिकीला, ते वाल्मिकी जेव्हा म्हणतात की तू हिचा स्वीकार कर, तर मग राम त्यांना सांगतात की हे तात, तात म्हणजे अ, तात म्हणजे वडील किंवा वडील बाप्पा. आजोबा. हा, किंवा कुठल्याही वडीलधाऱ्या माणसांना तात म्हणायची पद्धत होती. तर हे, हा, हे बाबा पापा वगैरे काहीतरी असं. हा, म्हणजे की बा ती तर शुद्ध झाली होती, पण इथली प्रजा हा राक्षसांच्या हा दौरात्म्यापासून म्हणजे दुष्टपणामुळे इथली प्रजा तिच्या तिच्या शुद्धपणावर विश्वास ठेवत नाही, किंवा तिच्या शुद्धपणावर श्रद्धा ठेवत नाही किंवा विश्वास ठेवत नाही. असं. हम्म. जरी आपला विश्वास असला तरी. मग याचा अर्थ हिंदीत दिलेला आहे. श्रीराम जी कहते, हे पूज्य, आपकी पुत्रवधू सीता हमारी आंखों के सामने अग्नि में पवित्र निकली थी। रावण की दुष्टता से यहाँ की प्रजा अग्नि परीक्षा की शुद्धि का विश्वास नहीं करती। मग ते वाल्मिकींना म्हणतात का हे तात किंवा हे पूज्य? हो, कारण वाल्मिकी त्यांना पूज्य किंवा मग ते पण वडिलांसमानच. आदरणीय. हा, हा, म्हणून. म्हणजे पूज्य किंवा आदरणीय जे हा, तात म्हणजे म्हणतो त्यांच्या आपण. वडिलांसारखेच म्हणून असं. हम्म. हम्म. ठीक आहे, पुढचा वाचा हा श्लोक. वाचा पटकन. कोण कोणी नसेल तर वाचताय? वाचू का मी? हा, वाचा. ताः स्वचारित्र्यमुद्दिश्य प्रत्याययतु मैथिली ततः पुत्रवती मेनां प्रतिपत्स्ये त्वदाज्ञया. हम्म. आता अन्वय दिलाय. मैथिली स्वचारित्रम् उद्दिश्य ताः प्रत्याययतु
ततः पुत्रवतीम् एनां त्वदाज्ञया प्रतिपत्स्ये. म्हणजे मैथिली, मैथिली म्हणजे सीता स्वचरित्रम, स्वतःच चारित्र्य उद्दिश्य, त्याला उद्देशून अं, प्रत्याययतु. प्रत्याययतु म्हणजे काय सर? नाही, इथे विश्वास आहे तू. ताहा म्हणजे प्रजा म्हणजे हा, तिला आणि म्हणजे हा मैथिली म्हणजे सीतेनी स्वतःच्या चारित्र्याच्या हा उद्देशाने प्रजेला प्रत्यय द्यावा, असं म्हणजे विश्वास द्यावा, असं विश्वास प्रत्यय तू. द्यावा म्हणून. हा, हे, हा, असं. अरे, हम्म. हा, ततः म्हणजे तिने पुत्रवतीम तिचं एनां. शुद्धता, हा, चारित्र्याची शुद्धता पुन्हा हा, दाखवून सिद्ध द्यावी करावं. किंवा पुन्हा हा, प्रत्यय, सिद्ध करावी. पुन्हा तो प्रत्यय दाखवा. प्रत्यय म्हणजे आपण म्हणतो ना की याचा मला प्रत्यय आला, नाही का? प्रत्यय आला म्हणजे हम्म, प्रूव्ह झालं, हम्म, सिद्ध झालं, असं. तर हा, तिने प्रूव्ह त्याचा करणे. प्रत्यय म्हणजे तिने त्याचं पुन्हा सिद्ध करून दाखवावं, असं. हम्म. 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 त्यानंतरच पुत्रवती तिला मी तुमच्या आज्ञेने प्रतिपत्से पुन्हा घेईन, प्रतिपत्से स्वीकारेन. म्हणजे स्वीकरिष्ये, भविष्यकाळ. प्रतिपत म्हणजे स्वीकार. प्रतिपत्ती ज्याला आपण म्हणतो, प्रतिपत्ती म्हणजे हम्म, स्वीकार करणे. तर प्रतिपत्से म्हणजे हम्म, स्वीकारिष्ये. तर मी आता हे प्रतिपत्से म्हणजे हे आत्मनेपदी भविष्यकाळ आहे. म्हणजे हा, मी पण पुस्तकात चुकीचं दिलेलं आहे, मी स्वीकारलेले. भूतकाळ दिलाय त्यांनी, चुकीचं आहे ना मग कुठे लिहिलं? स्वीकारेन. नाही नाही, बरोबर नाही. पुस्तकात. अच्छा, मी नाही नाही, स्वीकारलेले. नाही, प्रतिपत्से म्हणजे भविष्यकाळच पाहिजे ना. हम्म. हो ना, भविष्य काळच पाहिजे, इथे चुकीचं दिलेलं आहे चुकीचं दिलं, शब्दार्थामध्ये. बरोबर. हा. हम्म. हा, तर याचा मग अर्थ असा होईल, म्हणजे सांगितलाच आहे आपण अर्थ इथे हिंदीमध्ये बघा. अतः मिथिलेश कुमारी सीता अपने चरित्र की शुद्धता को प्रमाणित कर यहाँ की प्रजा को विश्वास दिलावे, तब मैं आपकी आज्ञा से पुत्रों सहित इन्हें स्वीकार कर लूंगा. हम्म, असं आहे. ते पुत्रवती पुढे काय फोड काय आहे सर? ते पुत्रवती मेनाम म्हणजे ए पुत्रवती नाम का? ए नाम, ए पुत्रवतीम ए ए नाम. ओके. एनाम. एनाम म्हणजे हा, इयमची षष्ठी. एनाम, ह्या, हा, इयमची षष्ठी. ह्यांचा. हिचा, हिला हिला सॉरी हिला, हि, सॉरी, अच्छा. हिला स्वीकारीन, सॉरी. द्वितीया. एनाम द्वितीया, षष्ठी नाही, द्वितीया. द्वितीया एक द्वितीया वचन. हा एनाम, हा. हा. इयमचं द्वितीया एनाम, हिला ने हिचा स्वीकार करेन. मुलांसहित स्वीकार करेल. हा, हा. पुढचं वाचतंय का कोणी? पुढचं ऍक्च्युअली आपलं झालंय वाचा मला वाटतं वाचा. आता. नाही नाही, पण ते आपल्या झालं ना शेवटचा? इति झालं ना. वाचू काय? का? नाही नाही, एक एक आहे. शेवटचा आहे ना, आपल्या 12वा. 12वा काय श्लोक आहे? इति इति प्रतिश्रुते प्रतिश्रुते राज्ञा. राज्ञा. हा, वाचा वाचा मग ते. हा, ऐका. वाचतो. इति प्रतिश्रुते राज्ञा जानकीम् आश्रमा आश्रमः मुनिः शिष्यैरानाययामास स्वसिद्धिं नियमैरिव. हम्म. नियम हम्म, म्हणजे इति प्रतिश्रुते म्हणजे असं ऐकून राज्ञा म्हणजे राजा राजाने जानक म्हणजे राजाने. राजाकडून, राजाने किंवा राजा, राजाकडून. राजाद्वारा किंवा राजाकडून. हम्म. तृतीय आहे, राज्ञा ही तृतीय. राजाकडून हा, म्हणजे जानकीचा त्या आश्रमामधून त्याने स्वीकार केला असं आहे का? म्हणजे मी ढोबळ अर्थ सांगते हा. नाही, याचा नाही अर्थ नाही नाही. असा की राज्ञा इति हम्म. प्रतिश्रुते सती, राजाकडून हम्म. असं प्रतिवचन ऐकल्यावर
मुनी वाल्मिकी मुनी आश्रमात हम्म, हा हम्म, हा आश्रमापासून जानकीला शिष्यैही हम्म, शिष्यांकडून हम्म, स्वसिद्धीम हम्म, हम्म, नियमैही इव आनयामास म्हणजे हम्म, शिष्यांकडं करवी तिला हम्म, नियमाने हा हम्म, आणता झाले हम्म. असं. हा अच्छा. हे बघा इस प्रकार बोलवून राजा घेतले. हाँ बोलवून घेतले क्यों। हम्म, और इस प्रकार राजा राम के स्वीकार कर लेने पर वाल्मीकि मुनि ने हम्म, अपने शिष्यों को भेजकर आश्रम से सीता हम्म, जी को इस प्रकार बुलवाया मानो अपने यम हम्म. नियमादि तपस्या द्वारा अपनी शुद्धी को बुला रहे हो. अच्छा हे असं त्यांनी दिलंय अच्छा. त्याचा अर्थ. हा म्हणजे हा, हा. स्वसिद्धीम नियमैही इव म्हणजे जणू काही त्यांनी आपल्या स्वतःच्या सिद्धीलाच बोलवलं. आपल्या ज्या तपश्चर्येमुळे जी त्यांना सिद्धी प्राप्त झाल्या होत्या जणू त्या सिद्धींनाच त्यांनी बोलवून घेतलं असं त्यांनी सीतेला बोलवून घेतलं. सीतेला बोलवून. हा, असं. म्हणजे क्षणात तिथे सीता आली असं म्हणायचंय का? नाही नाही असं नाही. कारण काय की जसं कारण त्यांनी मोठ्या कष्टाने किंवा मोठ्या आपुलकीने तिचा प्रतिपाळ केला होता ना सीतेचा. हम्म. रामाने सीतेचा त्याग सांभाळ. केल्यावर लवकुशाला वगैरे त्यांनीच मोठं केलं होतं ना. पण हम्म. रामाने तर तिला जंगलात सोडून दिलं होतं. बरोबर. मग हम्म. त्यामुळे वाल्मिकींनी जणू काही जशा आपल्या सिद्धी असतात. सिद्धी म्हणजे काय जे आपण तपश्चर्याने प्राप्त केलेलं काही अमूल्य ठेवा असतो त्याला जसं हम्म. आपण सांभाळून आणतो तसं त्यांनी सीतेला अगदी सांभाळून जीवापाड म्हणजे सांभाळून तिला नियमपूर्वक. नियमपूर्वक तिला आणलं. म्हणजे कारण काय पूर्वी प्रवास वगैरे एवढा सोपा नव्हता ना असा असं. हम्म. हम्म. तर त्या आश्रमातून तिला त्यांनी आणवून घेतलं शिष्यांकरवी असं. हम्म. तर म्हणून या पाठाचं नावच असं आहे की रामेण लवकुश परिग्रह असं याचं नाव आहे ना या नाही का. ते रामाकडून लवकुशाचा स्वीकार किंवा स्वीकार परिग्रह म्हणजे स्वीकार. स्वीकारच. हा, स्वीकार ना. हा आता काय होतं की सीता तर ती म्हणजे पृथ्वीच्या पोटात जाते पण मग लव आणि कुशाचा हा राम स्वीकार करतो. हम्म, अशी कथा आहे. ती ऍक्च्युली अग्नी परीक्षा देत नाही, ती ही परीक्षा देते. आणि जर मी शुद्ध असेल तर माझा पोटात घ्या असं सांगते, तर पृथ्वी तिला पोटात हा घेते असं. बरोबर. पण ती म्हणते की आता किती वेळा परीक्षा देऊ म्हणजे हो. पण ती असं काही म्हणत नाही अर्थात ती असं लोक म्हणणारे पण ती असं काहीच बोलली अच्छा. नाहीये. ती फक्त एवढंच सांगते की हे कारण ती भूमातेच्याच पोटातून उत्पन्न झाली होती त्यामुळे ती तिला सांगते हे भूमाते मी जर शुद्ध असेल तर तू मला पोटात घे असं सांगते फक्त ती हम्म. परत तुझ्या पोटात घे असं. हम्म. असं तिचं हे आहे. तर हे ऍक्च्युअल रामायणाचे श्लोक नाही आहेत पुन्हा एकदा सांगतो मी. हे रघुवंशामध्ये कालिदासाने रघुवंशातले. लिहिलेले थोडक्यात रामायण आहे असं. हं? त्यामुळे अच्छा, हा, रघु. मूळ रामायण आणि याच्यामध्ये थोडाफार फरक असू शकतो. साधारण कथाभाग एकच जरी असेल तरी अगदी डिटेल म्हणजे अधिकृत इतिहास हा नाही. अधिकृत इतिहास वाल्मिकी रामायणाला मानलं जातं असं. ऍक्च्युली फास्ट फॉरवर्ड आहे ऍक्च्युली हा रघुवंश. बरोबर. हं? ठीक आहे मग थांबूया आपण इथं आता वेळ झालीच आहे तशी. उद्या काय घेणार आहे सर? उद्या बघूया ना. हं? तिथे प्रश्नाचे उत्तर आता ह्याचे घेणार आहेत का? सगळ्यांचे पेपर परीक्षेचे. झाले का मी एकदा विचारतो कोणाचे पेपर राहिलेत का त्यांनी सोडवा मग आपण घेऊया. हं? तुम्हाला पाठवलेलं आहे पर्सनलवर. हो हो तेच. नाही पण ज्यांचे आलेत ते माहिती आहे मला पण कोणी दिले नाहीत त्यांनी वेळ नाही म्हणून दिले नाही की द्यायचेच अजून नाही कोणी म्हणून दिले द्यायला नाही. बाकी आहे हा का? हा नाही, तसं. मी लिहिलेलं आहे पण देऊ शकले नाही अजूनही. मी आज प्रयत्न करते द्यायचं तुम्हाला. हम्म तेच. चालेल. जय गुरु. ओके, जय तर गुरु. जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु गुरु. सर. हम्म.